तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आपण आता सुद्धा चाललोय ताईला आणायला कॉलेजला, कुठे कॉलेजला. चला जाऊया आपण. तर काही सध्या आता मी मठावर आहे. आता जस्ट आपली डोंगर क्रॉस केले आणि आपण आता चाललो. तर जास्त लांब नाही, कारण मी इथनं कच्च्या रस्त्यातून चाललोय, त्यामुळे जास्त मला टाइम लागणार नाही. तुम्हाला आता इकडं कॉलेजला गेल्यावर भेटतो. चला आता आपण तुम्ही बघत राहा. तर चला. तर गाईज फायनली आपण पोहोचलोय कॉलेज जवळ. ताई कुठे आहे काय माहिती, त्या बाजूला असेल असा माझा अंदाज आहे. विस्पुते कॉलेज. विस्पुते कॉलेज लय आतमध्ये एकटं, म्हणून कोणाला जास्त माहिती नाही कॉलेजच्या बद्दल. चला आता पुढे जाऊ. तर काहीच पोचलोय आपण आता कॉलेजला. तर ताई कधी येईल काय माहिती, कॉल करायला लागेल तिला. नंतर कॉल नाही केला, कॉल करतो 2 मिनिटात. तर गाईज एक सीन झालाय. ताईला अर्धा तास लागेल बोलता, 10-15 मिनटं लागतील. मी पुढचे नाही येतो, पुढे एक मंदिर येतो, तुम्हाला दाखवतो. चला आता तिकडे जाऊ आपण. जवळच आहे, ओपन असला तर चांगली गोष्ट आहे. तर चला. तर काहीच पोचलोय आपण आता. होऊ शकता मंदिर तुम्ही, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे हे वदगावचा. मस्त मंदिर आहे. सगळे देव आहे तिथं. ती मोठी आहे बघा इथं. नाही, गणपती बाप्पा आहेत. सॉरी डाव्या हातात नसतं पाया पडायला. गणपती बाप्पा आहेत, साईबाबा आहेत, परत विठ्ठल रखुमाई आहे, दुर्गा देवी आहे. वरती असं आहे. इकडे तुकाराम मंदिर. इथं का असं वाटतं काय माहिती. स्पीकर वगैरे, इकडे काहीतरी सामान वगैरे ठेवण्याची जागा आहे. झुंबर पेटतात, बघू पेटला तर चांगलीच गोष्ट आहे. जाऊ दे, गावातील लोक मारा बिरायची म्हणा. अबे साले. तर काही असं आहे म्हणजे. चला आपल्याला आता वेटच करायचे. ताई कधी सुटेल काय माहिती. पुढेच जाऊ आता आपण इथून. तर काही मी थांबलो आता कॉलेजच्या बाहेर. स्टुडंट्स आहेत सगळी बाहेर निघतात. कुणाला वाटायचा पोरी विरी बघायला आले मी इथे. काय करणार आता, आम्हाला तर लागलच. कधी येईल काय माहिती ताई. आता 3:30 तर वाजलं, अजून 10 मिनटं वेट करायला लागेल. तर गाईज फायनली आले. काय ओव्हर टाईमचं जास्त पैसे भेटतात का नाही? हा एक हे भेटला काय डेकोरेशन वाला. आणि आपण आता करणार आहोत खूप सारा फोटोशूट. बिकॉज आय डिडंट क्लिक एनी सिंगल फोटो ऑफ माय. बॅकरच काम आहे गया. कुठं जायचे? तिथे सूर्यफुलं आहेत बघ तिथे. कुठं? तिथे आपल्या इकडं. हा. आपलं डसने हो. मग कुठं जायचं फोटो? ठीक आहे. लोकेशन आहे. कुठं जायचं बोल तर ना. गाईज आता फायनली आले. आता आपण इथून निघू. कुठं जायचं बोलतो? तू बोल कुठलं. आपण नाही फोटोग्राफर नाही ना आपण. तू सांग. फोटोग्राफर नाही मी, मला काय माहिती. तू माझा आहेस पर्सनल फोटोग्राफर. चला जाऊ आपण पुढे. बसू का? बस तू नकोस, थांब 1 मिनिट. तर गाईज इथं चालू आपण गार्डन मध्ये. कॉलेजचाच गार्डन आहे. याला मस्त गार्डन आहे. सिनियर कॉलेजचीच आहे, असिस्टंट. इथे एक फोटो काढू 2 मिनिटं. तिकडची कुठं एंट्री आहे का? त्याला माहिती आहे रे. 2च मिनिटं. ते काढतो आपण फोटो.
पोच दे कोण लय ऊन आहे ना इथं. तर काय लय ऊन आहे इथं त्याच्यामुळं जरासं फोटो थोडंसं जास्त ब्राईट येतात समजू शकता. आता थोडं पुढे चाललो आपण कुठं काढायचं फोटो. चला आता पुढे जाऊ जरा लोकेशन भेटते चांगलं आहे तर भेट जाऊ फोटो काढायचं. चला तर गाईज एक सीन झाला आपण इथनं मागाशी मी इथनं आलतो बरोबर पण आता इथनं चढल का नाही मला जरा भीती वाटते. पण एक आयडिया अबे साले ना चढू शकते ना आपली स्कूटी. चलो पकड फोन ताई. खतरों के खिलाड़ी हैकर है भाई, हैकर है भाई साहब, इसको बोलते हैं हैकिंग। अब बताओ। वेरी डिफिकल्ट टास्क। हैकिंग देख रहे हो, हैकिंग देख रहे हो बंदे की। फली नीचे गिर गई। रुको जरा सबर करो. अशा पद्धतीने स्कूटी बरोबर काढलेले आहे. तर चला तिथनं जाऊ. फोटोशूट साठी काय काय करायला ते मला सहलेंगे थोड़ा सा. अरे उसमें क्या है, आपके पास वक्त है इस काम के लिए. तो ह्याच तो चावी मध्ये तुला तोडायला लागेल. त्याचं डेट खूप आहे. हा. एक कलेक्टेड अजून काढायचं. अजून ओनली वन. इथं आहे काय नाही तो छोटा आहे तिकडे बघ. हा जास्त याच्यात नको जाऊ. हा त्याची पाकळी तुटता ना लगेच. देसी जुगाड़ कर रहे हैं हम. तू किती वाजता 4 चांगलं वाटतील ना जरा. स्कूटी आपली आपल्या स्कूटीत गाईज माझा मोबाईल आहे आणि एक सनफ्लावरसाठी आम्ही मोबाईलचं सॅक्रिफाईस करून इथे अथक कष्ट करून एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत. बघू शकता. तसं तुटणारच नाही ते. दुसरा आलता. जाऊ दे चल. ओके तेवढं ठीक आहे. आता फोटो कुठं काढायचं. सर काहीच बघला आपला स्ट्रगल. मस्त बोला आलं तिथं सनफ्लावरची. चलो वरती. तर काय आपला फोटोशूट झालाय आता. तर आहे चावी कुठे. चावी आहे चावी. तर चला आता आपण जाऊ घर को. चलो. तो गाईज फायनली आपण पोचलोय. आता जाऊ घरी. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. तर आता लास्टला आहे ती गोष्ट मला दाखवतो घरी पोचल्या होता. जस्ट आपण पोचल्या होता एकदम आमच्या इकडचा खतरनाक रोड आहे. तर गाईज फायनली पोचलोय आता आपण. ओ माय गॉड. तर काहीच पोचलो आता आपण फायनली. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. अरे पडली सॉरी. तर हां ताईच्या स्टुडंटने दिले. काय बरणी तर दाखव नाही काहीतरी म्हणजे काय दाखव जरा. बेस्ट आउट ऑफ वेस्ट. ओ शोपीस आहे ना म्हणजे घराच्या सामानापासून शोपीस बनवलं. लाईट बंद कर सगळ्या.
इथं आपण ठेवू आता त्याला. इथे अशी जागा बनवू. अरे आपल्या हा बघा टीचर होण्याचा फायदा. स्टुडंट करून काही घेऊ शकतो आपण. तर मी इथंच ब्लॉग एंड करतो. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा. भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय.